एकीकडे मॅच नंतर फायनल मॅच भारताने जिंकल्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा झाला आणि या फायनल मध्ये भारताने पाकिस्तानवर मात केल्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। संजय राऊतांनी भारताच्या विजयानंतर सुरू झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यावरून जोरदार टीका केलेली आहे। देशाला मूर्ख बनवण्याचं काम सुरू असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत। तर राऊतांच्या टीकेनंतर भाजपने देखील त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? तुम्ही काय प्रधानमंत्र्यापासून काही प्रेरणा घेतली आहे का देशाला मूर्ख बनवण्याची? हे देशाला काय दाखवताय? तुम्ही का खेळलात हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही खेळायला नाही हवं। आज आपण विजयी झालो आणि विजयाचं श्रेय भारतीय क्रिकेटपटूचे आहे। संजय राऊत तुमचं तोंड काळं झालेलं आहे। एका साइडला प्रधानमंत्री म्हणतो की पाकिस्तान कसा आहे आणि दुसऱ्या साइडला तुम्ही क्रिकेट खेळत आहे। भारतीय संघाने क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला लोळवल्यानंतर देशात राजकीय सामना सुरू झालाय। भारताच्या विजयानंतर नरेंद्र मोदींनी भारतीय खेळाडूंचं कौतुक करत पाकिस्तानला डिवचलंय। मात्र मोदींच्या ट्विट नंतर देशात चांगलंच राजकारण तापलंय। संजय राऊतांनी मॅच नंतर झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यावरून भारतीय खेळाडूंसह मोदींवर निशाणा साधलाय। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच विजय, आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? तुम्ही काय प्रधानमंत्र्यापासून काही प्रेरणा घेतली आहे का देशाला मूर्ख बनवण्याची? आपल्या ते जसं मूर्ख बनवतात भाजपचे लोक, हे आता लोकांसमोर येणं गरजेचं आहे। हे जे ढोंगे आहे सगळे, मग कुठल्याही क्षेत्रातले असतील, तुम्ही त्यांच्याबरोबर 15 दिवसापूर्वी चहा घेतलेला आहे, ब्रेकफास्ट केलेला आहे, फोटो काढलेले आहे, हात मिळवलेला आहे, मग तुम्ही काल हे देशाला काय दाखवताय? तुम्ही का खेळलात हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही खेळायला नाही हवं। हाच आमच्या हुतात्म्यांचा आणि त्या सगळ्या निरपराध जे मारले गेले त्यांच्या रक्ताचा हा अपमान आहे। भारतीय क्रिकेटपटूचं अभिनंदन करताना तुम्हाला लाज वाटत नाही? आज आपण आशिया कप जिंकलो। संजय राऊत पहिल्या दिवसापासून सांगत होते की आशिया कप मध्ये खेळू नका। आज आपण खेळलो नसतो तर पाकिस्तान विजयी झाला असता। आज आपण विजयी झालो आणि विजयाचं श्रेय भारतीय क्रिकेटपटूचे आहे। संजय राऊत तुमचं तोंड काळं झालेलं आहे। भारतानं पाकिस्तानला आशिया चषक मध्ये 3 वेळा हरवलं। मात्र सामना न खेळून आम्ही पाकिस्तानला विरोध करतो हे दाखवायला पाहिजे होतं अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे। तर भारत पाक सामन्यावरून 2 मतप्रवाह असल्याचं म्हणत अजित पवारांनी देखील थेट बोलणं टाळलंय। मी सुरुवातीपासून हे बोललो होतो, एक एशिया कप आपल्या हातात आला म्हणजे आपण खूप मोठे झाले असं नाही आहे। जगात सगळ्यात चांगली क्रिकेट टीम कोणती असेल तर ते भारतीय टीम आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे। पण आपण हे टुर्नामेंट नाही खेळलं असतं तर बहुतेक आपण जगाला दाखवले असते की आपण पाकिस्तानच्या विरोधात किती प्रामाणिक आहे। पाकिस्तान कशा प्रकारचे हे दहशतगर्द जे कारवाई आपल्या देशावर करतो, एका साइडला प्रधानमंत्री म्हणतो की पाकिस्तान कसा आहे आणि दुसऱ्या साइडला तुम्ही क्रिकेट खेळत आहे। मी मागेही सांगितलं की 2 मतप्रवाह आहेत। ज्यांच्या घरातली व्यक्ती गेली त्यांच्या जवळच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की हे सातत्यानं कुरघुड्या करतात, यावेळेस ते करायलाच नको होतं। काहींचं म्हणणं की ह्याच्यामध्ये खेळ आणायला नको होता। असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत। शेवटी आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि सामने पण संपलेले आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारतात अनेकांनी पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याला विरोध केला होता। दहशतवाद्यांच्या माध्यमातून हल्ले करूनही पाकिस्तान सोबत सामने का खेळायचे असा सवाल करण्यात आला होता। मात्र तरीही भारत पाकिस्तान आमने सामने आलेत आणि भारतानं 1 नव्हे 2 नव्हे तर 3 वेळा पाकिस्तानला धूळ सारली आणि आशिया चषकावर आपलं नाव कोरलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।